नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारलंय. नव्यानं निवडणुका जाहीर केल्यास हा कोर्टाचा अवमान असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. दरम्यान 365 जागांवरील निवडणुका आरक्षणाविना होणार आहेत. आदेशांपूर्वीच्या निवडणुका या आरक्षणाविना होणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलेलं आहे. नव्यानं निवडणुका जाहीर केल्यास हा कोर्टाचा अवमान असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा काय मुद्दा आहे ज्यावरून कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारलंय? नव्यानं निवडणुका जर जाहीर केल्या तर मग हा कोर्टाचा अवमान होईल. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारलंय. 365 जागांवरील निवडणुका आरक्षणाविना होणार आहेत. आदेशापूर्वीच्या निवडणुका या आरक्षणाविना होतील आणि जर नव्यानं निवडणुका जाहीर केल्या तर मग तो सुप्रीम कोर्टाचा अपमान होईल. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारलेलं आहे. नव्यानं निवडणुका जाहीर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं हे निरीक्षण, जर नव्यानं निवडणुका जाहीर केल्या तर मग हा कोर्टाचा अवमान असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. 365 जागांवरच्या निवडणुका या आरक्षणाविना होणार आणि आदेशापूर्वीच्या निवडणुका या आरक्षणाविना होणार आहेत. त्यामुळे नव्यानं निवडणुका जर जाहीर केल्या तर तो सुप्रीम कोर्टाचा अपमान होईल आणि याच मुद्द्यावरून राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं फटकारलेलं आहे. थेट जाऊयात, प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान राज्याच्या निवडणूक आयोगाला खासून सुप्रीम कोर्टाने जो फटकारलेला आहे त्यांनी म्हटलंय की तुम्ही आपल्या पद्धतीने कुठल्याही निर्णयाचं कसं वाचन करता. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की यापूर्वीच्या सर्व निवडणुका आहे त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार होत्या आणि त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ते सगळ्या ज्या निवडणुका आहे आता त्या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यावा अशा प्रकारचा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा मोठा जोरदार धक्का सुप्रीम कोर्टाने राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं की ज्या पद्धतीने ही निवडणुका पुढे आलेल्या आहेत, एकतर ज्या सर्व निवडणुका नगर परिषदेच्या खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्यांनी स्पष्ट केलं आहे की या निवडणुका विदाऊट ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. स्टुडिओ जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुका ज्या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे त्यावरती आता कुठेतरी बंधन येण्याची शक्यता, कारण कोर्टानं थेट राज्य निवडणूक आयोगालाच या गोष्टीवरून फटकारलंय. नव्यानं निवडणुका जाहीर करणं म्हणजे हा कोर्टाचा अपमान असं कोर्टाचं म्हणणं आहे.